सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. खरं म्हटलं तर सातारा लोकसभा 45 सातारा लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख होती आणि उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्ह वाटप होतं. मला आज आवर्जून सांगण्याला आनंद होतोय की उमेदवारी अर्ज भरताना मी 3 चिन्हांची मागणी केली होती. पहिलं प्राधान्य मी शिट्टीला दिलं होतं, दुसरं प्राधान्य पतंग आणि तिसरं प्राधान्य हे गॅस सिलेंडरला होतं. पण प्राधान्यक्रमानुसार ही तिन्ही चिन्हाचं वाटप झाल्यामुळं मला ऐनवेळी दुसरं चिन्ह घ्या अशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना केली आणि त्या पद्धतीच्या अर्जाची मागणी केली. त्यामुळं मला अर्ज करावा लागला आणि अर्ज करून मी तुतारी हे चिन्ह घेतलेलं आहे. तर तमाम मतदार बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे की पुन्हा एकदा नीट समजून घ्या, हे चिन्ह फक्त तुतारी आहे. जी तुतारी विजयाची वाजवली जाते, जी तुतारी मंदिरात वाजवली जाते, जी तुतारी शुभकार्यामध्ये वाजवली जाते, जी तुतारी चांगल्या ठिकाणी वाजवली जाते म्हणून तिचं पावित्र्य जोपासलं जातं, अशी पावित्र्य जोपासणारी फक्त तुतारी आहे. तुतारी चिन्ह वेगळं आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह वेगळा आहे. त्यामुळे लोकांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाकडे लक्ष देऊ नये, कारण तुतारी वाजवणारा माणूस मुतारीत घुसलेला हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यामुळं तमाम मतदारांनी फक्त तुतारी हे चिन्ह लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अचानकच मध्यंतरीच्या कालखंडामध्ये माझी तब्येत खराब झाल्यामुळं मी राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे योग्य वेळेला मला AB फॉर्म उपलब्ध करता आलेला नाही. खरं म्हटलं तर पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब प्रचंड त्याबाबत माझ्यावर चिडलेले आहेत. मात्र तरीसुद्धा गवई साहेबांनी माझ्या कामाची दखल घेऊन आपला जिल्हाध्यक्ष लढतोय, भिडतोय, नडतोय आणि कुणाला तरी पाडतोय म्हणून तात्काळ माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार केला म्हणून तात्काळ अमरावतीहून आम्हाला पत्रव्यवहार केला आणि अपक्ष माझा फॉर्म असताना सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मला रीतसर पुरस्कृत केलेला आहे. आणि या पुरस्कृत उमेदवाराचा प्राधान्यक्रम EVM मशीनवरती 9व्या नंबरला नाव येणारे गाडे संजय कोंडिवा. चिन्ह आहे तुतारी. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, फक्त तुतारी. तुतारी वाजवणारा माणूस नव्हे, तुतारी जी प्रामाणिक आहे, तुतारी जी प्रांजळ आहे, तुतारी जी पवित्र आहे. तुतारी वाजवणारे हात किती मुतारीत गेले, ते किती अपवित्र झाले या खोलात जाणं मला योग्य वाटत नाही. मात्र तुतारीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून सुज्ञ मतदारांना माझं नम्र निवेदन राहणार आहे. या ठिकाणी आमचे बॉस सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे पश्चिम महाराष्ट्र महासचिव यांचाही उमेदवारी अर्ज होता. दोघांची उमेदवारी अर्ज होतं, कारण 3 महिन्यापूर्वी आमची भूमिका ठरलेली होती आणि 3 महिन्यापूर्वी जी आमची भूमिका ठरली त्या पद्धतीनं आम्ही दोघांनी उमेदवारी अर्ज भरले. मात्र आज मला तुतारी हे चिन्ह भेटलं असल्यामुळं मी प्रचंड समाधानी. मला खात्री आहे मतदार राजा हा सुज्ञ मतदार राजा झालेला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात ज्या वस्तूला लागतात ती वस्तूसुद्धा अपवित्र होती, त्यामुळे बरबटलेले हात तुतारीला लागलेले आहेत, त्यामुळे ती तुतारी अपवित्र झालेली आहे. मात्र या तुतारीला कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचं गालबोट लागलेलं नाही. त्यामुळं निष्कलंक असलेली ही तुतारी हा उमेदवार मतदार राजा भरभरून मतदान करेल. होय, प्रस्थापित 2 ते 3 उमेदवारांना धोबीपछाड करून तुतारी चिन्हावरती मी स्वतः संजय गाडे प्रचंड बहुमताने विजय होईन हा आत्मविश्वास मला आहे. आणि तो आत्मविश्वास माझा सुज्ञ मतदारांनी द्विगुणित करून भरभरून मतदान द्यावं हे नम्र निवेदन करतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.